महाराष्ट्र राज्य किसान सभा ने 2025 के संघीय बजट की कड़ी निंदा की और इसे किसान और आम लोगों के खिलाफ बताया। किसान सभा का कहना था कि इस बजट में किसानों की समस्याओं को नजरअंदाज किया गया है और इसके परिणाम स्वरूप वे और भी परेशान होंगे। अमरावती में जिला कलेक्टर कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन करते हुए सभा ने सरकार से किसान के हित के लिए ठोस कदम उठाने की मांग की। उनका कहना था कि बजट में कृषि क्षेत्र की अनदेखी की गई और बड़े उद्योगपतियों की प्राथमिकताएं दी गई है। किसान सभा ने आगामी विरोध प्रदर्शन का भी संकल्प लिया। ऑल इंडिया किसान सभा या देशातल्या केंद्रव्यापी किसान संघटनेनी आज संपूर्ण देशामध्ये किसान विरोधी बजट को जला दो असं अपील केलेलं आहे। त्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभेने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान बजेटच्या 2025च्या याची होळी केलेली आहे। आम्ही का होळी करत आहोत? गेल्या 3 वर्षापासून देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे। 4 लाखाच्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। स्वामीनाथन आयोगाचा अहवाल आलेला असताना त्यांनी MSPचा कायदा आणावा आणि उत्पादन खर्चाचे 1.5 भाव शेतकऱ्याला द्यावा अशा पद्धतीने शिफारस केलेली आहे। या अर्थसंकल्पामध्ये काहीही तरतूद नाही। शेतकऱ्याला पेन्शन दिल्याशिवाय 60 वर्षाचा वरचा शेतकरी जगणार नाही असं स्पष्टपणाने सांगितलं। सरकारने त्याहीबाबत या बजेटमध्ये काहीही तरतूद केली नाही। रासायनिक खते सबसिडी याच्याबद्दल सबसिडी कमी केलेली आहे। या देशामध्ये 60% लोक शेतीवर विसंबून आहेत असं असताना देखील केवळ बजेटचा 3% हिस्सा फक्त या कृषीवर आहे। आमची स्पष्टपणे मागणी आहे की शेतकऱ्यांचं किसान बजेट स्वतंत्रपणे जाहीर करावं, शेतकरी पेन्शनचा कायदा करावा, त्याच्याकरता तरतूद करावी आणि MSPचा कायदा करावा, त्याच्याकरता तरतूद करावी आणि ज्या काही किसान बजेटमध्ये त्यांनी कमी केलेलं आहे, शेतकऱ्यांचं कमी करून भांडवलदारांना दिलेलं आहे, त्या तरतुदी मागे घ्याव्यात असं आम्ही किसान सभेच्या वतीनं मागणी करतो।